नमस्कार. कधी विचार केलाय की आपल्या आतच एक प्रचंड लपलेली शक्ती आहे जी आपल्या रोजच्या विचारांच्या आणि भावनांच्या खूप पलीकडे आहे. आज आपण आपल्याच मनाच्या त्या अदृश्य पण शक्तिशाली भागाबद्दल बोलणार आहोत. हो, आपलं सुप्त मन. जरा कल्पना करा, आपल्या मनाच्या आतच एक अशी जागा आहे जिथे आपल्या सगळ्या सवयी, आपल्या आठवणी आणि आपल्या खोलवरच्या भावना सगळं काही दडलेलं आहे. काय होईल जर आपण त्या जागेपर्यंत पोहोचू शकलो आणि तिथली शक्ती वापरू शकलो तर? चला, आज हाच इंटरेस्टिंग प्रवास सुरू करूया. तर मग सगळ्यात आधी हे समजून घेऊया की आपलं मन नेमकं काम कसं करतं. बघा, आपलं मन हे एक संध नाहीये, त्याचे दोन खूप महत्त्वाचे भाग आहेत आणि हे दोन्ही भाग मिळून कसं काम करतात हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. हे बघा, आपलं मन या दोन भागांमध्ये विभागलेलं आहे. एका बाजूला आहे आपलं जागरूक मन म्हणजे कॉन्शियस माइंड. हे आपलं लॉजिक वापरतं, विचार करतं, विश्लेषण करतं आणि निर्णय घेतं. आणि दुसऱ्या बाजूला आहे सुप्त मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड, जिथे आपल्या भावना, जुन्या आठवणी आणि आपल्या सगळ्या चांगल्या वाईट सवयी साठवलेल्या असतात. सोप्या भाषेत सांगायचं तर जागरूक मन हे समुद्रातल्या बर्फाच्या डोंगराच्या टोकासारखं आहे, जे आपल्याला दिसतं. पण सुप्त मन म्हणजे त्या पाण्याखाली लपलेला प्रचंड मोठा भाग. ही कल्पना खूपच भारी आहे नाही का? आपलं जागरूक मन एका वॉचडॉगसारखं काम करतं, म्हणजे एका राखणदारासारखं. ते प्रत्येक नवीन माहिती आणि विचाराला आत जाण्याआधी तपासतं, त्याला अडवतं. का? कारण त्याला सुप्त मनात साठवलेल्या आपल्या अनुभवांच्या खजिन्याचं रक्षण करायचं असतं. मग प्रश्न हा आहे की या राखणदाराला, या वॉचडॉगला शांत करून सुप्त मनाच्या दरवाजापर्यंत पोचायचं तरी कसं? त्यासाठी आपल्याला आपल्या या जागरूक मनाला थोडंसं शांत करावं लागेल, किंवा मग थोडं विचलित. मानसशास्त्रामध्ये एक खूप मजेशीर गोष्ट आहे. आपलं जागरूक मन एका वेळी साधारणपणे फक्त 5 ते 9 गोष्टींवरच लक्ष केंद्रित करू शकतं. यापेक्षा जास्त माहिती जर आपण त्याला दिली तर ते बिचारं ओव्हरलोड होतं. आणि हीच ती संधी असते जेव्हा एखादी नवीन सूचना किंवा विचार त्या राखणदाराला चुकवून थेट आपल्या सुप्त मनापर्यंत पोहोचू शकतो. आणि म्हणूनच काही विशिष्ट चाचण्या वापरल्या जातात, ज्यांना सजेस्टेबिलिटी टेस्ट्स म्हणतात. या टेस्ट्समुळे आपल्याला एक प्रकारे कळतं की आपलं मन नवीन सूचना स्वीकारण्यासाठी किती तयार आहे. म्हणजे एक प्रकारे सुप्त मनाचा दरवाजा उघडला आहे की नाही हे तपासण्याचा हा एक मार्ग आहे. सुप्त मनापर्यंत पोचण्याचा सगळ्यात महत्त्वाचा आणि प्रभावी मार्ग म्हणजे शरीर आणि मनाला पूर्णपणे आराम देणं. जेव्हा आपण एकदम रिलॅक्स्ड असतो तेव्हा तो वॉचडॉग म्हणजे आपलं जागरूक मन आपोआप शांत होतं. चला बघूया हे नक्की कसं करायचं. हा एक खूप सोपा पण जबरदस्त प्रभावी व्यायाम आहे. यामध्ये काय करायचं तर शरीराच्या प्रत्येक भागातील स्नायूंना आधी घट्ट ताणायचं, 5 सेकंद तसंच धरून ठेवायचं आणि मग एकदम सोडून द्यायचं. या क्रियेमुळे आपल्या शरीराला आणि मनाला सोडून देण्याची किंवा लेट गो करण्याची भावना नेमकी काय असते हे कळतं आणि त्यातून एक खोलवरचा आराम मिळतो. एकदा शरीर रिलॅक्स झालं की आपण मनाला आणखी खोल, आणखी शांत अवस्थेत घेऊन जाऊ शकतो. कल्पना करा की आपण एका सुंदर जिन्याच्या 10 पायऱ्या चढत आहोत आणि प्रत्येक पायरीवर आपलं शरीर आणखी हलकं, आणखी रिलॅक्स होत चाललंय आणि आपण एका खूप शांत, खूप सुंदर ठिकाणी पोहोचत आहोत. ही जी शांत आणि सुंदर जागा आपण आपल्या कल्पनेने तयार करतो तिलाच हीलिंग स्पेस असं म्हणतात. म्हणजे बरे होण्याची एक मानसिक जागा. आणि ही जागा कुठे बाहेर नाहीये, ती आपल्या आतच आहे आणि तिची शक्ती खरंच खूप मोठी आहे. पण एक मिनिट थांबा. या मानसिक जागेबद्दल बोलण्याआधी एक साधा प्रश्न. आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा, आपल्या परिसराचा आपल्या आरोग्यावर काही परिणाम होतो का? काय वाटतं? यावर 1984 साली एक खूप महत्त्वाचा अभ्यास झाला होता. यात हॉस्पिटलमधल्या रुग्णांचे 2 गट केले. एका गटातल्या रुग्णांच्या खोलीच्या खिडकीतून झाडं दिसत होती आणि दुसऱ्या गटाला फक्त एक विटांची भिंत. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, ज्या रुग्णांना झाडं दिसत होती ते जवळपास 1 दिवस आधी बरे होऊन घरी गेले. इतकंच नाही तर त्यांना वेदनाशामक गोळ्यांची गरजही खूप कमी लागली. अविश्वसनीय आहे, बरोबर? यावरून हे अगदीच स्पष्ट होतं की केवळ निसर्गाचं दृश्यच नाही तर आपल्या आजूबाजूची शांतता, सूर्यप्रकाश आणि आपल्या प्रिय व्यक्तींचा सहवास ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बरे होण्याच्या प्रक्रियेला खूप मदत करतात, तिला वेग देतात. आणि आता येतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. जर बाहेरच्या वातावरणाचा आपल्या शरीरावर आणि मनावर इतका परिणाम होतो तर विचार करा, आपण आपल्या मनात तयार केलेल्या एका सकारात्मक आणि शांत जागेचा किती जबरदस्त परिणाम होऊ शकतो. म्हणूनच जगातली सर्वात शक्तिशाली हीलिंग स्पेस ही कुठे बाहेर नाही, ती आपल्या मनातच आहे. तर आपण सुप्त मन काय आहे
हीलिंग स्पेसची शक्ती काय आहे हे सगळं जाणून घेतलं. पण आता प्रश्न हा आहे की या ज्ञानाला, या कल्पनांना प्रत्यक्षात कसं आणायचं? जर या संकल्पनांना आणखी खोलवर समजून घ्यायचं असेल आणि त्या रोजच्या जीवनात लागू करण्यासाठी काही प्रॅक्टिकल टूल्स आणि टेक्निक शिकायची इच्छा असेल, तर त्यासाठी एक चांगला मार्ग उपलब्ध आहे. मुंबई स्थित कॉर्पोरेट ट्रेनर, लाईफ कोच आणि आध्यात्मिक सल्लागार माहेक पंजाबी यांच्याशी संपर्क साधता येतो. त्या माइंडसेट आणि वैयक्तिक विकासावर आधारित पुस्तकांवर मार्गदर्शित वाचन सत्र घेतात. इतकंच नाही तर आजच्या काळात शिकण्याची प्रक्रिया सोपी आणि प्रभावी करण्यासाठी त्या नोटबुक LM आणि ChatGPT सारख्या AI टूल्सवर प्रॅक्टिकल लर्निंग सेशनसुद्धा घेतात. अधिक माहितीसाठी इथे दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधू शकता. 9920794999. तर मग आजच्या या विश्लेषणाच्या शेवटी एका महत्त्वाच्या विचाराकडे वळूया. आपण सगळ्यांनी पाहिलं की आपल्या मनात एक खूप शक्तिशाली, शांत जागा तयार करता येते. मग थोडा वेळ थांबा आणि विचार करा, तुमची स्वतःची मानसिक हीलिंग स्पेस ती कशी असेल? ती एखाद्या शांत समुद्रकिनाऱ्यासारखी असेल की हिरव्यागार जंगलांसारखी? किंवा मग तुमच्या लहानपणीच्या एखाद्या खास आवडत्या जागेसारखी? ह्याचा विचार नक्की करून बघा.